जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेतल्याशिवाय कुठेतरी मनुष्य स्थिर होत नाही. संसारामध्ये स्थिर व्हावं लागतं, धंद्यामध्ये स्थिर व्हावं लागतं, उपासनेमध्ये सुद्धा स्थिर व्हावं लागतं. माणसं वाराप्रमाणे देव बदलतात, अडचणीप्रमाणे देव बदलतात. पावला तर देव, नाही तर धोंडा. नाही का? साधं सरळ आहे. सध्याच्या जगात तसंच असतं. पटला तर ठीक आहे, नाही तर डिवोर्स. नाही काही पर्याय आहे का? काही नाही पटला, 3 वर्ष अगोदर फिरले आणि 2 महिन्यात डिवोर्स झाला. का? कानडा विठ्ठल. का? ह्याला काही खरंच उत्तर नाही काही. अहो 3 वर्ष जर अगोदर फिरला, एकमेकाची ओळख झाली आणि आत्ता 2 महिन्यात काय झालं ते म्हणले उत्तर नाही. माझं बोलणं कळलं का? जीवनामध्ये इथेच कालचं प्रवचन चालू होतं. काय घडतं, कसं घडतं, का घडलं, काय घडणार आहे, कितीही कारण मीमांसा करा, पण ते खऱ्या अर्थाने जाणलं जात नाही. हेच त्या पांडुरंगाचं कानड रूप किंवा त्या ईश्वरी सत्तेचं कानड रूप. आपण उगीच कुठेतरी संगती लावत असतो. कान आईसारखा, नाग बापासारखं, ओट आमक्यासारखा. काही नाही, त्यांनी जसं पाठवायला पाहिजे तसं पाठव. एक सांगू का? एकाने मला विचारलं कसं काय दिसतंय? म्हटलं देवासारखं दिसतंय. एकमेव उत्तर आहे. कुणी कुणासारखं असं नव्हे. असतील जीन्स, पण ओरिजिनल जीन्स जे आहेत ना ते ईश्वरी सत्तेचीच आहेत ना. तुमच्याही वडिलाचे नाहीत आणि माझ्याही वडिलाचे नाहीत. तुमच्या माझ्या वडिलांमध्ये जे ओरिजिनल जीन्स आले ते परमात्म्याचेच आहेत. कसे आले, काय आले, का आले? मी प्रवचनकाराच्या आणि कीर्तनकाराच्या घरामध्ये हा 150 वर्षाची परंपरा आहे म्हणून मी प्रवचन करतोय असं नव्हे. सगळेच प्रवचनकाराची मुलं प्रवचन करतात आणि कीर्तनकाराची मुलं कीर्तन करतात. डॉक्टरची मुलं डॉक्टर असतात, इंजिनियरची मुलं इंजिनियर होतात? बिलकुल नाही. का? माझ्याकडे उत्तर नाही. उत्तर नाही. तसं कानडा हा विठ्ठलू कर्नाटकू येणे मज लावियला वेदू. त्यांनी मला वेध लावला. हे बघा, आवड लागणं निराळं आणि वेध लागणं निराळं. बरं का? सतत मनामध्ये तोच 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 वेधच वेधच. केव्हा भेटेल, केव्हा भेटेल, केव्हा भेटेल, केव्हा भेटेल, केव्हा बघेन, केव्हा बोलेन. वेध. बरं का? नाथांची एक फार सुंदर विरेणी आहे. वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग, श्रीरंग हा श्रीरंग. वेधला सर्व सांडियला मोह ममता संग, जीवी जीवलग झाला अनंग. भेटवा भेटवा मज श्रीरंग. वेधला
जीव माझा भेटवा श्रीरंग श्रीरंग हा श्रीरंग वेधला वेधला. जिथे जाईल तिथे त्याची आठवण, खाताना त्याची आठवण, उठताना त्याची आठवण, बसताना त्याची आठवण. कोणत्याही गोष्टीचा जीवाला वेध लागला पाहिजे. वेध लागल्याशिवाय त्या अवस्था परिपूर्ण होत नाही बर का. संसार करणं निराळं आणि एकमेकाचा वेध लागणं निराळं. संसाराचा सुद्धा एक वेध असतो बर का. काय म्हटलं नीट लक्षात द्या म्हणजे आपल्याला कळेल माझं म्हणणं काय. काही काही बायका, म्हणजे मला नावं ठेवायचं नाही किंवा कोणाचा दोष काढण्याकरता हे प्रवचन नव्हे, पण लक्षात येण्याकरता सांगितलं पाहिजे. काही काही बायका स्वयंपाक करायचा म्हणून करतात, संसार करायचा म्हणून करतात, बिलकुल आवड नसते. बिलकुल आवड नसते. मला की नाही हे यातलं आवडतच नाही बघा. ते चहा करणं, नामकं करणं, तमकं करणं, बरोबर आहे. आणि काही काहीला इतका वेध असतो बोलायची सोय नाही. घर नीटनीटकं ठेवणार, 10 वेळा पुसणार, जेवण उत्कृष्ट करणार, खाण्याला काय करू, अमक्याला काय करू, वेध वेध. आता अशा इथे पुष्कळ असतील म्हणून मी सांगितलं. बाकीचं आता काही नाही. अशोकराव कोणालाही बोलवा, सिल्वर पॅकेटमध्ये गुंडाळलेले येतात, पुढे आणून ठेवतात प्लेटमध्ये. आता काय काळमानानुसार सगळ्या गोष्टी बदलत असतात. पण वेद असणं बरं का, वेद असणं. ज्या बाईला वेद आहे ना ती गड्याने जरी घर साफ केलं तरी ती पुन्हा करीलच. त्या संसाराचा तिला वेद आहे, त्या कर्माचा तिला वेद आहे. तसं देव पावावा म्हणून नवसाला परमार्थ करणं निराळं आणि देवाचा वेध लागून त्याच्या भजन करणं निराळं. वेधला जीव माझा भेटवा श्रीरंग, वेधला जीव माझा. माझा जीव वेधला. वेधला शब्दाचा अर्थ तसं सांगू का, त्याच्याकरता वेडा पिसा झालाय, त्याच्याकरता वेडा पिसा झालाय. येणे मज लावियला वेधू, हा बघितल्यापासून बाकीचं सगळं सुटलं. काय सांगतायत, तो हारे श्रीहारी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे दुरी सारोनिया. तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी. एकदा डोळे भरून पाहिलं. मी नेहमी सांगत असतो, भरलेल्या डोळ्यांनी पाहणं निराळं आणि डोळे भरून पाहणं निराळं. काही काही माणसांची डोळे इतके विकाराने भरलेले असतात की त्यांना चांगलं असं काही दिसतच नाही. त्यांचा दोष आहे असं मला म्हणायचं नाही आहे, हेही कानडच आहे. नाही, वाईट आहे ते वाईट वाटणं बरोबर आहे, पण चांगलं आहे त्याच्यात सुद्धा दोष काढव हे काय आहे? नाही, कानड आहे नाही का. म्हणून इथे म्हणतात त्यांनी असा वेध आला, डोळे भरून. काहीतरी पूर्वग्रह दूषित नजर आहे त्यामुळे बरं वाटत नाही. आणि एक सांगू का, डोळे भरून या पाहिन तुझे मुख. खूप दिवसांनी मुलगा भेटला, आई बघते आणि बघितल्यावर तुझे डोळे असे भरून आले, अश्रू वाहू लागले. मुलगा म्हणाला, आई
अगं मी आता तुझ्या मिठीत आहे, तू मला जवळ घेतलेस, रडतेस का? अरे म्हणाले, बाळा आनंदाने डोळे भरून आले, डोळे भरून आले. तसं भरलेल्या डोळ्यांनी पाहणं आणि डोळे भरून पाहणं, तसं ज्ञानोबारायांनी पांडुरंगाला डोळे भरून पाहिलं, त्याचं सुंदर रूप पाहिलं. आणि असा वेध लागला, असा वेध लागला, असा वेध लागला. वेधले हो मन तयाचे गुणी, क्षणभर विठ्ठल खुमी न विसंबे. कुठे जावं तिथे विठ्ठल. बघा एवढा मोठा द्रष्टा पुरुष कसा वेध लागला बघा. ज्ञानियांचा राजा, कैवल्य चक्रवर्ती, साधकाचा मायबाप, चिंतकाचा चिंतामणी. माझं बोलणं लक्षात घ्या, बघा कसं आहे ते. साधकाचा मायबाप म्हणून साधका तू माऊली. केवढे मोठे, केवढे मोठे. पांडुरंगाने त्यांचं वर्णन करताना केलं, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेठा. ज्ञानदेव वैष्णव मोठा, साधा म्हटलं नाही, मोठा शब्द टाकला. आता असा असून नामदेवरायाकडे गेले, म्हणले नामया तुमच्याबरोबर तीर्थयात्रा करावी आणि तुमच्याकडून पांडुरंगाच्या प्रेमाची प्रतीती घ्यावी. काय गंमत आहे. इथेच वारकरी संप्रदायामध्ये ज्ञान आणि नामाची एकरूपता आपल्याला दर्शनाला येते. ज्ञान आणि नाम याची एकरूपता, बरोबर आहे. मग आता इतके ज्ञान ईश्वर, ज्ञाना देव तू कैवल्यम, ज्ञान देवा घर चिदानंदी, अशा अवस्थेत रममाण असणारे पांडुरंगाजवळ आले. माय बाप्पा पांडुरंगा हे म्हणे, माऊली ज्ञानोबाराया आज कसं काय? नाही म्हणाले, आम्ही तुमच्याकडे आलोय, तुमचा नामा आम्हाला द्या. जीव वेधला, जीव वेधला. ते म्हणाले घेऊन जा. नामदेवरायाला विचारलं, अरे म्हणे नामया ज्ञानोबाराय आलेत, तुमच्या संगतीची इच्छा करतायत, कळलं का? याच्यातलं तत्वज्ञान समजून घ्या. ज्ञानाला सुद्धा नामाची गरज आहे, तेव्हा ती परिपूर्णता प्रेमाची प्राप्त होते. प्रेम हा वारकरी संप्रदायाचं परिपूर्णता आहे. प्रेम स्वरूप आई जसं म्हटलंय तसं मुसावले मुसे आणि प्रेम भक्तांच्या ओरसे. मुसावले मुसे, काय टाकलं मुशीमध्ये? तर प्रेम. आणि जो आकार निर्माण झाला तो कटावर कर ठेवलेला पांडुरंग. म्हणून कालच कुणीतरी गाडीजवळ मला प्रश्न विचारला, कुणी घडला, केव्हा घडला? म्हटलं हे प्रश्नच मला माहिती नाही आहेत, कारण इथे संतांनी लिहिलंय, नाही घडविला नाही वैसविला, स्वयंभू हा माझा विटेवरी उभा. प्रश्न मिटला. चर्चा करायचं काही कारण नाही. ज्यांना अविश्वास असेल त्यांनी चर्चा करावी, पण मला करायचीच नाही. काय त्याने विचारलं ते बरोबर आहे. नाही घडविला नाही बैसविला, स्वयंभू हा माझा विटेवरी उभा. स्वयंभू आहे पांडुरंग. काय कुणी घडवला नाही, कुणी तयार केला नाही. स्वयंभू भक्त प्रेमास्तव प्रगट झाला. आशाकडे येत आहेत आणि नामदेवरायाला मागून घेत आहेत, जास्ती वाढवत नाही. कशा करता नामाची संगत पाहिजे? तर नामाच्या संगतीमध्ये पांडुरंगाचं रूप कळलं. आता त्याची प्रेम प्रतिती प्रगट व्हायची असेल तर ती नामाच्या माध्यमातून प्रगट होते, हे विसरू नका. नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबासी वाऊ, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. नाम हे माध्यम आहे नव्हे. पुढे सांगू का?
नाम आणि नामीचं ऐक्य आहे. नामी म्हणजे ज्याचं नाव तो नामी. नाम आणि नामी हे दोन्हीचं ऐक्य आहे. काय मागतायत? नामदेवरायाला मागतायत. का? विठ्ठल दर्शन झालं, पण आता विठ्ठलाच्या नामाची प्रेमप्रतीती प्रगट होण्याकरता नामदेवरायाची संगत पाहिजे. जीव वेधला, जीव वेधला. अनेकांनी मला विचारलं, मागे तुम्हाला सांगितलं, एकाने मला विचारलं, याच्याबद्दल खूप वाद झाले, त्या वादात आपल्याला पडायचं नाही. आमची जी निष्ठा आहे ती आहे. समाधीमध्ये ज्ञानोबा आहेत का? बरेच चर्चा झाल्या. कुणी म्हणलं खोदून पाहावं, अमकं तमकं वगैरे वगैरे. त्या तपशिलात जायचं नाही. मला एकच कळतं, 450 वर्षापूर्वी नाथांना दर्शन दिलं आणि सांगितलं, माझ्या गळ्याला मुळी लागली आहे, ती तू काढ. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा अभंगच आहे असा त्यांना दिसला. आणि नंदीजवळ द्वार आहे असं सांगितलं. तिथेच नंदी आहे, तिथून ये. आणि ज्ञानेश्वरी मुळात शुद्ध आहे, पण पाठाने इकडे तिकडे झाली आहे, ती प्रत तू शुद्ध कर. माझ्या डोक्यात एकच आलं, 450 वर्षानंतर ज्या वेळेला दर्शन देतो समाधीमध्ये जाऊन, तेव्हा आत्ताही ते असलेच पाहिजेत. आणि असले पाहिजेत तर कसे असले पाहिजेत, या कल्पनेतूनच लोणावळ्याचं मंदिर निर्माण झालं. तशीच मूर्ती, तशीच मूर्ती. मी काय सांगतोय लक्षात घ्या. कुणाचा वेध लागला? कुणाचा वेध लागला? अलौकिक ज्ञानेश्वरी, अलौकिक अमृतानुभव. पण पुढचं सांगायचं राहिलं. तेव्हा त्याने विचारलं, ज्ञानेश्वर महाराज आत्महत्येत आहेत, काय करत असतील? म्हटलं काही करत नाहीत. पांडुरंगाच्या वेदाची गीत गात असतील, तीच वेरळणी. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा, 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 पंढरीरायाचा. मनी वेधोतयाचा पंढरीरायाचा. कुणाचा वेध लागला?